आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता युगंधर नाश्ता वगैरे झाल्यानंतर शिल्पाला एक निरोप देत असतो. तो म्हणत असतो, शिल्पाताई तू माझं एक काम कर, त्या अवॉर्ड फंक्शनवाल्यांना मेल करून सांग किंवा फोन करून सांग की मला अवॉर्ड फंक्शनमध्ये अवॉर्ड स्वीकारण्यासाठी येता येणार नाही आहे. तेव्हा शिल्पा म्हणते, युगंधर अरे इतक्या घाईघाईने तू नकार का देतोयस? तेव्हा युगंधर म्हणतो, ताई अगं उद्या अवॉर्ड फंक्शन आहे, तुला कळतंय का? मग आज आपल्याला मेल करायला नको? त्या लोकांना पूर्व माहिती द्यायला हवी ना? शिल्पा म्हणते, युगंधर अरे तो तुझा मान आहे, मला असं वाटतं तू त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये गेलं पाहिजे, तो मान तू स्वतःहून स्वीकारला पाहिजे. तू नकार का देतोयस? अशी संधी सारखी सारखी सगळ्यांनाच मिळत नाही. मला असं वाटतं की तू गेला पाहिजे अवॉर्ड फंक्शनला. तेव्हा इथे युगंधर म्हणतो, ताई मी तुला सांगितलं ना नकार दे म्हणून. तेव्हा आनंदी म्हणत असते, मालक साहेब नकार देण्याची घाई करू नका असं मला वाटतं, थोडा वेळ थांबा ना प्लीज, थोडा वेळ थांबा. तेव्हा युगंधर म्हणत असतो, आनंदी अगं आता नकारच द्यायचं आहे, मग थोडा वेळ थांबून काय करायचं? तेव्हा आनंदी म्हणत असते, नाही मालक साहेब तुम्ही एवढ्या लवकर घाई करू नका, थोडा वेळ अजून विचार करा. तेव्हा माई म्हणत असतात, अरे युगंधर आनंदी एवढं म्हणते तर थांब ना, नकार द्यायची एवढी घाई का करतोयस? हवं तर संध्याकाळी नकार दे, मेल पाठव त्यांना. त्यानंतर आनंदी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आता पृथ्वीला सत्य समजेल लग्नाचं, त्यानंतर तो स्वतःहून इथे येईल आणि मग एकदा का त्याला सत्य समजलं की तो तुमच्याबरोबर स्वतः अवॉर्ड फंक्शनला येईल आणि तो अवॉर्ड तुमच्याबरोबर स्वीकारेल, म्हणजे माझा कुठेही संबंध येणार नाही असं आनंदीला वाटत असतं. त्यानंतर इथे आलेली असते ती म्हणजे आरती. तेव्हा युगंधर म्हणत असतो, अरे वा आरती, पृथ्वीबरोबर तू सुद्धा चालली आहेस का मीटिंगला? चांगली गोष्ट आहे. तेव्हा शिल्पा म्हणत असते, काय पृथ्वीबरोबर ही मुलगी चालली आहे? तेव्हा युगंधर म्हणतो, ताई आरती तुला वाटली काय? ती किती हुशार मुलगी आहे ना, मला माहिती आहे. क्लायंटला इम्प्रेस करण्यामध्ये तिच्याजवळ बोलण्यामध्ये कुणीही तिचा हात पकडू शकत नाही. खूपच हुशार मुलगी आहे ती, मला माहिती आहे. तेव्हा इथे आरती म्हणत असते, थँक्यू मालक साहेब, माझी सगळी तयारी झाली आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपलं प्रेझेंटेशन उत्तमच होईल. तेव्हा युगंधर म्हणतो, तू आहेस ना आरती, मला कसलीही काळजी नाही आहे, ऑल द बेस्ट असं म्हणून तो निघून जातो. त्यानंतर आरती म्हणत असते, आनंदी काय झालं गं? आनंदी पृथ्वीने ती चिठ्ठी वाचली का? तेव्हा आनंदी म्हणते, नाही ना गं, अजून वाचली नाही आहे, म्हणूनच तो अजून काही रिॲक्ट झाला नाही आहे. तेव्हा इथे आनंदी म्हणत असते, त्याने काही करून ती चिठ्ठी वाचलीच पाहिजे. तेवढ्यातच तिथे पृथ्वी येतो आणि तो खूपच जास्त आनंदाने सगळ्यांना भेटतो. तो म्हणतो, गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? गुड मॉर्निंग. तेव्हा इथे मी निघतो असं म्हणाल्यानंतर शिल्पा म्हणते, कुठे निघतोयस तू? आधी नाश्ता करून घे बरं, घरातून काही न खाता पिता निघायचं नाही, हे माहिती नाही आहे का तुला? काम व्हायला पाहिजे ना, तेव्हा ये बरं इथे आणि आधी खाऊन घे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आरती म्हणत असते, आनंदी अगं हा तर मला खूप आनंदी दिसतोय, खुश आहे एकदम, मला असं वाटतं की याने अजून ती चिठ्ठी वाचलेली नाही आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते, एक काम करता का तुम्ही छायाताई, तुम्ही जा जरा आपल्या पृथ्वीच्या रूममध्ये जा आणि ती चिठ्ठी तिथे आहे का ते चेक करा. तेव्हा छाया म्हणते, हो मी लगेच आले. छाया आता पृथ्वीच्या रूममध्ये आलेली असते. ती इकडे तिकडे शोधाशोध करते. तेव्हा एका ड्रॉवरमध्ये तिला ती चिठ्ठी, ते एन्व्हलप सापडतं आणि ती बघते त्याच्यामध्ये चिठ्ठी आहे का, तर चिठ्ठीसुद्धा आतमध्ये एन्व्हलपमध्ये तशीच असते. तेव्हा छाया ती चिठ्ठी घेऊन बाहेर येते आणि म्हणते, आनंदीताई हे बघा, चिठ्ठी तर त्या ड्रॉवरमध्येच होती. तेव्हा ती म्हणत असते, याचा अर्थ अजूनपर्यंत पृथ्वीने ती चिठ्ठी वाचलेली नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पृथ्वी म्हणत असतो, बरं मी आता निघतो, माझी महत्त्वाची मीटिंग आहे, मला उशीर होतो आहे. तेव्हा इथे लगेच शिल्पा म्हणते, अरे तू अजून नीट खाल्लेलंच नाही आहेस, व्यवस्थित खा ना पोटभर. तेव्हा पृथ्वी म्हणत असतो, आत्ती तुला माहिती आहे मी सकाळी जास्त खात नाही. तेवढ्यातच विद्याधर म्हणत असतो, अरे हा बुंडोक पृथ्वी आता चिठ्ठी न वाचता जातोय की काय? ए बाबा ती चिठ्ठी तरी वाचून जा. त्यानंतर सुनीताताई म्हणतात, आता काय करायचं आनंदीताई, चिठ्ठी तर वाचली नाही आहे. तेव्हा आनंदीला आठवत असतं, तिने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की प्रिय पृथ्वी आणि मिताली,
मी इथे मोलकरीण म्हणून या घरामध्ये राहते असं तुम्हाला सांगितलं, पण खरं तर मी मोलकरीण नाही. मी मालक साहेबांची बायको आहे आणि तुमची आई. आणि तिने बरंचसं आता सत्य पृथ्वीला सांगितलेलं असतं. तेव्हा पृथ्वी बाय बाय म्हणून सर्वांना निघतो. त्यानंतर तो तिथेच थांबतो आणि म्हणतो, अरे एक गोष्ट तर विसरलो आनंदी, मी माझ्या महत्त्वाच्या मीटिंगला चाललो आहे आणि मी तुला साधं बायसुद्धा म्हणालो नाही आहे. सॉरी, बाय. तुला मी रिसर बाय करतो आहे, कारण तुझी खूप मदत झाली आहे ना या सगळ्यामध्ये. त्यानंतर इथे आनंदीच्या हातामध्ये ते एन्व्हलप असतं. तेव्हा पृथ्वी म्हणत असतो, आनंदी हे तुझ्या हातामध्ये काय आहे गं? हे असंच सेम एन्व्हलप माझ्या रूममध्ये सुद्धा होतं, मला वाचता आलं नाही, ते मी ठेवून दिलं आहे. ते तुझ्याकडे काय करतं आहे? तेव्हा आनंदी म्हणते, काही नाही, ही चिठ्ठी मीच तुझ्यासाठी लिहिली होती पृथ्वी. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. मी फोन केला होता पण तुम्हाला वेळ नव्हता बोलायला, म्हणून मी चिठ्ठीमधून तुला काहीतरी सांगितले. तेव्हा इथे पृथ्वी म्हणतो, आनंदी अगं आपण तर बेस्ट फ्रेंड आहोत ना, कुठलीही गोष्ट तुला चिठ्ठीमध्ये वगैरे लिहून सांगायची गरज नाही आहे. तू बेधडकपणे माझ्या तोंडावरती जे सांगायचं आहे ते बोलू शकतेस. बोल बरं, काय बोलायचं आहे तुला? आनंदी म्हणते, नाही नको, तू एक काम कर, ही चिठ्ठी तुझ्याबरोबर घेऊन जा, रस्त्यामध्ये वाटेत वाच हां. तेव्हा पृथ्वी म्हणतो, इतकं महत्त्वाचं आहे का? आता तर मला राहणारच नाही आहे. आता ह्या चिठ्ठीमध्ये तू काय लिहिलं आहेस ना हे मला बघायचंच आहे आणि आत्ताच्या आत्ता ही चिठ्ठी मी वाचणार आहे तुझ्या समोरच. आता मला राहता येणार नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 मिनटं लागतील वाचायला. 2 मिनटाने इतका काही फरक पडत नाही, बरोबर ना? तेव्हा इथे आनंदी म्हणते, ठीक आहे. आणि आता पृथ्वी ती चिठ्ठी वाचायला सुरुवात करतो आणि चिठ्ठी वाचत असताना त्याचे एक्सप्रेशन चेंज होतात. तो पूर्णपणे आता जणू काही रागातच आहे असं वाटतं. सगळेजण घाबरतात, नक्की काय लिहिलं आनंदीने? तेव्हा पृथ्वी म्हणतो, हे काय सगळं, याला काय म्हणतात? काय लिहिलं आहेस या चिठ्ठीमध्ये तू आनंदी? त्यानंतर पृथ्वी चिडलेला असतो. आनंदी म्हणते, पृथ्वी प्लीज तू शांत हो आणि मी जे काही तुला ह्या चिठ्ठीमधून सांगितलं आहे ते सगळं खरं आहे. तेव्हा पृथ्वी म्हणतो, आनंदी बास झालं, बास. अगं तुझी हिंमत कशी झाली या चिठ्ठीमध्ये हे सगळं लिहायची? आणि तो चिठ्ठी पाडून आता आनंदीवरती फेकून देतो. तेव्हा इथे माई म्हणतात, अरे पृथ्वी काय झालं, काय लिहिलं आहे काय त्या चिठ्ठीमध्ये? तेव्हा शिल्पासुद्धा म्हणते, अरे पृथ्वी काय लिहिलं आहे त्या चिठ्ठीमध्ये, काय गं आनंदी काय लिहिलं आहेस? तेव्हा इथे धनश्रीसुद्धा म्हणते, अरे बाळा पृथ्वी सांगशील का, एवढं काय लिहिलं आहे त्या चिठ्ठीमध्ये जो तुला वाचताक्षणी इतका राग आला, सांग ना आम्हालासुद्धा. तेव्हा पृथ्वी म्हणतो, आनंदी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू का लिहिलंस असं या चिठ्ठीमध्ये? हे बघ आनंदी, तू कुणी परकी नाही आहेस आम्हाला, तू सुद्धा आता या कुटुंबाचा एक हिस्सा आहेस आणि खबरदार जर पुन्हा घर वगैरे सोडून जायची गोष्ट केलीस तर. तू का घर सोडून जाशील? हे बघ, या घराला तू आता परकी नाही आहेस, तू आम्हाला सगळ्यांना खूप महत्त्वाची आहेस. आता तू बरंच बोललीस या चिठ्ठीमधून, आता तू फक्त गप्प राहायचं आनंदी आणि मी जे बोलतोय ना ते तू शांतपणे ऐकून घ्यायचं. आणि त्यानंतर मी आता जे काही सांगणार आहे हे फक्त आनंदी तुझ्यापुरतं मर्यादित नसणार आहे, हे या संपूर्ण घरालासुद्धा लागू होतं. हे बघ आनंदी, तू या घरामध्ये स्वतःला परकी समजू नकोस, हे घर तुझं पण आहे, तू या घरातला एक महत्त्वाचा भाग आहेस. आमच्यासाठी तू तेवढीच महत्त्वाची आहेस आनंदी, तुला कुठेही जायची गरज नाही आहे, तू इथे या घरामध्येच राहायचं, कळलं तुला? तेव्हा इथे आनंदीला पृथ्वी आता सर्वांसमोर मिठी मारतो, तिला खूप जास्त आदर आणि रिस्पेक्ट देतो. तेव्हा इथे आनंदीला खूपच आनंदसुद्धा होतं आणि तिला आश्चर्य वाटतं. तिला असं वाटलेलं असतं की पृथ्वी ती चिठ्ठी जेव्हा वाचेल ना त्याला खूप जास्त राग येईल, पण तसं काहीच झालेलं नसतं. पृथ्वीला राग नाही येत, उलट पृथ्वी इमोशनल होतो. आनंदीला वाटतं की बापरे, पृथ्वीला सत्य समजलं तरी त्याने सगळं काही आनंदाने स्वीकारलं. तेव्हा इथे आता विद्याधर म्हणत असतो की आनंदी तुला काय वाटतंय गं, ही चिठ्ठी तू लिहिलेली आहेस का? अजिबात नाही, या चिठ्ठीमध्ये जे लिहिलं आहे ना ते सगळं मी लिहिलं आहे. काही झालं ना तरी मी एवढ्या लवकर तुला सत्य या मुलांना सांगू देणार नाही आहे. जेव्हा आनंदी पृथ्वीच्या रूममध्ये ती चिठ्ठी दाराच्या खालून टाकते त्यानंतर तिथून ती निघून जाते आणि तेव्हा त्या क्षणी तिथे विद्याधर आलेला असतो. विद्याधर म्हणतो, हे काय, पृथ्वीच्या बाहेर ही आनंदी दबक्या पावलाने काय करत होती आणि हिने दाराच्या खालून नेमकं काय ढकललं असेल आतमध्ये? आनंदी नेमकं काय करते? नाही नाही नाही, मी तिला काही काळंबेरं करू देणार नाही आहे. तिचा डाव मी इथे हाणून पाडणार आहे
आणि त्यानंतर इथे विद्याधर काय करतो, आपल्या खिशातून चाव्या काढतो आणि त्यातली एक चावी आहे ना पृथ्वीच्या रूमची असते. तो आता दरवाजा उघडतो आणि आतमध्ये जातो. तेव्हा तिथे एक एन्व्हलप असतं. ते एन्व्हलप आता तो वाचायला सुरुवात करतो. तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, प्रिय मिताली, प्रिय पृथ्वी, मी ही चिठ्ठी लिहिली आहे कारण माझ्या मनातली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तर पृथ्वी आणि मिताली, या घरामध्ये मी मोलकरी नाही आहे, तर मी तुमचे वडील इथे आता युगंधर निंबाळकर यांची बायको आहे आणि या घरची सून आणि तुमची आई. मी इथे हे सत्य तुम्हाला सांगते कारण मला तुमच्याशी कुठल्याही पद्धतीचं खोटं बोलायचं नाही आहे. आपल्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा गैरसमज व्हायला नको. हे बघ, मी तुमची आई असले तरी सावत्र लोक म्हणतात, पण माझ्यासाठी मी तुमची आईच. आणि झालं तरी तुमच्या या आईला तुम्ही माफ करा. इथे आता माझ्याबरोबर जरी इथे युगंधर साहेबांचं लग्न झालं असलं तरी ते तुमचे वडील आहेत आणि त्यांच्यासाठी समिधाताईच त्यांची बायको आहे आणि त्याच राहतील, असं बरंचसं तिने आता लिहिलेलं असतं. तेव्हा विद्याधर म्हणत असतो, अच्छा, म्हणजे आनंदी, तू एवढ्या लवकर आता गोड गोड शब्दांमध्ये जर तुझ्या मुलांना सत्य सांगितलंस तर ते तर तुला लगेच माफ करतीलच ना गं. पण नाही, मी एवढ्या लवकर हे सगळं होऊ देणार नाही. आता बघ, या चिठ्ठीतले बोल आहे ना, जो हा मसुदा आहे तो मी कसा बदलतो आणि या तुझ्या आयुष्याचा नकाशासुद्धा या मसुद्याबरोबर बदलून टाकतो. त्यानंतर तो चिठ्ठी घेऊन येतो आपल्या रूममध्ये आणि धनश्रीला म्हणतो, धनश्री बाहेर जा, माझं महत्त्वाचं काम आहे, बाहेर जा. तिला रूममधून बाहेर काढतो आणि आता तशीच चिठ्ठी दुसऱ्या पेजवरती तो लिहितो आणि त्याला जे लिहायचं आहे ना तेच त्याने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. आणि मग ती चिठ्ठी एन्व्हलपमध्ये टाकून ते एन्व्हलप तो आता जाऊन पुन्हा पृथ्वीच्या रूममध्ये टाकणार असतो. आणि ती चिठ्ठी इथे तुझीच आई आनंदी असं चिठ्ठीमध्ये ज्या आनंदीने लिहिलेलं असतं ना, ती चिठ्ठी विद्याधरने फाडून टाकलेली असते आणि आपल्या खिशामध्ये ठेवलेली असते. आणि त्याने लिहिलेली चिठ्ठी त्या एन्व्हलपमध्ये ठेवून आता ती चिठ्ठी घेऊन तो पृथ्वीच्या रूममध्ये जाणार असतो. तेव्हा तो म्हणतो, धनश्री ये, झालं माझं काम, या आते आणि शांतपणे झोपा आता. आणि तो बाहेर निघून जातो आणि ते एन्व्हलप बाहेर घेऊन गेल्यानंतर तो पृथ्वीच्या रूममध्ये अशा ठिकाणी ठेवतो जे आता लगेचच पृथ्वीच्या हाताला लागेल. आणि हे कारस्थान विद्याधरने मुद्दामून केलेलं असतं, जेणेकरून जेव्हा पुढे जाऊन हे सत्य पृथ्वीला कळेल ना, तेव्हा पृथ्वी आनंदीला माफ नाही करणार, तिला घरातूनच हाकलून देईल. इथे आता पृथ्वीचा विश्वासघात होईल, तेव्हा तो आनंदीवरती परत विश्वास ठेवणार नाही. अशा परिस्थितीने त्याने आता ती चिठ्ठी लिहिलेली असते. तेव्हा इथे पृथ्वी म्हणतो, आनंदी, तुला कुठेही जायची गरज नाही आहे, तू इथे या घरामध्येच राहायचं हक्काने, ते सुद्धा, कारण हे घर तुझं पण आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते, पृथ्वी, ती चिठ्ठी तू नीट वाचली आहेस ना, तुला राग नाही ना आला? तो म्हणतो, राग तर आलाच, घर सोडून जायची गोष्ट केलीस म्हणून, पण तुला कुठेही जायची गरज नाही आनंदी, तू इथेच राहायचं आमच्याबरोबर, या सगळ्यांबरोबर. तेव्हा इथे आता आरतीला खूप आनंद होतो. आरती म्हणते, अरे वा, बरं झालं देवा की पृथ्वी चिडला नाही, रागवला नाही आणि त्याने आनंदीला मिठी मारली. आनंदी हा सगळा आदर, रिस्पेक्ट हे डिझर्व करते. तेव्हा आनंदी म्हणते, पृथ्वी, तुला नाही माहिती हे सगळं बोलून तू माझ्या मनावरचं किती मोठं ओझं बाजूला केलेस ते. खरंच मला खूप जास्त आनंद झाला आहे. तेव्हा पृथ्वी म्हणतो, बरं ठीक आहे, आता मला घाई आहे म्हणून मी निघतो आहे, पण तू काळजी करू नको, मी मीटिंगवरून परत आल्यानंतर आपण या विषयावरती निवांत बोलू, ठीक आहे? आता मी निघू, बाय, असं म्हणून तो आता निघून गेलेला असतो. त्यानंतर शिल्पा जाण्याची वाटच बघत असते. शिल्पा लगेच विचारते, हे आनंदी, असं काय लिहिलं आहेस गं त्या चिठ्ठीमध्ये जे वाचून पृथ्वीने तुला मिठी मारली? तेव्हा आनंदी म्हणत असते की मी पृथ्वीला सगळं सत्य सांगितलं. मी पृथ्वीला सांगितलं की मी या घरची मोलकरीण नाही, मी मालक साहेबांची बायको आहे ते. पण मी त्याला हे पण सांगितलं आहे की मालक साहेबांनी माझ्याजवळ लग्न केलं कारण परिस्थिती तशी होती म्हणून, पण त्यांच्यासाठी समिधाताईंची जागा मी घेऊ शकत नाही आणि माझी जागा ही मी व्यवस्थित ओळखूनच या घरामध्ये आहे. समिधाताई त्यांच्यासाठी महत्त्वाच्या होत्या आणि अजूनही आहेत. तुमची आईच त्यांची बायको आहे शेवटपर्यंत. आणि मी त्यांना हे पण सांगितले की मी तुमची सावत्र आई आहे, पण यासाठी तुम्ही मालक साहेबांना दोष देऊ नका आणि त्यांच्याशी अबोला धरू नका. तुम्हाला जर राग आला असेल तर मी हे घर सोडूनसुद्धा जायला तयार आहे,
मालक साहेबांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये म्हणून मी हे घर सोडून जायला तयार आहे असं सुद्धा मी चिठ्ठीमधून त्यांना सांगितलं आहे. तुम्ही माना किंवा मानू नका, पण मी तुमची आई आहे हे सत्य मी पृथ्वीला सांगितलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, हे सत्य ऐकून शिल्पालासुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि घरातल्या सर्व माणसांनासुद्धा. कारण आनंदीने पृथ्वीला शेवटीला सगळं सत्य सांगितलेलं असतं की ती घरसुद्धा सोडून जाईल, ती त्या घरातली सून आहे, त्याचबरोबर युगंधरची बायको आहे. या सगळ्या गोष्टी समजल्यानंतरसुद्धा पृथ्वीने माझा राग नाही केला, त्याने मला मिठी मारली. याचा अर्थ त्या लोकांच्या मनामध्ये मी जागा निर्माण केली आहे, त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे असं आनंदी म्हणते. तर पुढील भागामध्ये युगंधर म्हणत असतो की शिर्के, तुम्ही त्या अवॉर्ड फंक्शनवाल्यांना मेल नाही पाठवला आहे ना मी नाही येण्याचा? तो म्हणतात नाही, अजून नाही पाठवला आहे. तेव्हा युगंधर म्हणतो ठीक आहे, तुम्ही पाठवू नका मेल, मी त्या अवॉर्ड फंक्शनला जायला तयार आहे. तुम्ही त्यांना असं सांगा की मी अवॉर्ड फंक्शनला येणार आहे, आनंदी बरोबर येणार आहे असं सांगा. तेव्हा इथे शिल्पा म्हणते काय, तू आनंदीला घेऊन जाणार आहेस? युगंधर म्हणतो हो, आम्ही दोघेजणं जाऊ आणि जोडीने तो अवॉर्ड स्वीकारू. तेव्हा शिल्पाला प्रचंड राग आलेला असतो. सगळेजण आता आपापल्या रूममध्ये निघून जातात. त्यानंतर इथे विद्याधर म्हणत असतो अच्छा, म्हणजे हे दोघेजणं आता जाणार का अवॉर्ड फंक्शनला? मी पण बघतो कसे जातात ते. त्यानंतर आनंदी म्हणत असते की माई आप्पा हे सगळं काय आहे? ते म्हणतात काय झालं, मी इथे मालक साहेबांबरोबर एकटी कशी जाऊ शकते? तेव्हा माई म्हणतात का तू असं का बोलतेस? तेव्हा ती म्हणत असते की माई अहो मालक साहेबांना नाही माहिती मी आंधळे आहे ते. मी त्यांच्याबरोबर जर एकटी गेले आणि मला जर काही गोष्टी समजल्या नाही, मला चालता बोलता आलं नाही, तर त्यांना एका मिनटामध्ये कळेल ना की मला दिसत नाही ते, असं आनंदीने माईंना सांगितलेलं असतं.